इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना आणि भूमिगत गॅस वितरण पाईपलाईनच्या कामांमुळं अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. रस्ते खोदल्यामुळं रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून पावसामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. अशा रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर माती आणि चिखल लावून निदर्शनं करत प्रशासनाचा निषेध केला. विकास कामांना आमचा कोणताही विरोध नसून भुयारी गटार आणि भूमिगत गॅस पाईपलाईन ही कामं शहरासाठी आवश्यक आहेत. मात्र नियोजन शून्य कामामुळं नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आंदोलनानंतर मनसेच्या शिष्टमंडळानं महापौर उदय धातुंडे यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. महापौरांनी निवेदन स्वीकारत रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती, कामांचे योग्य नियोजन आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं. या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष वैभव भोसले, मनोहर जोशी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.